तर आज आपण आलोय कॅफे इंडियन होम रेस्टॉरंट रेखा येथे. नमस्कार. मी तुमच्या रेस्टॉरंट बद्दल खूप ऐकलंय आणि आज समक्ष तुमच्या समोर येऊन ते ऐकण्याची संधी भेटली म्हणून मला खूप आनंद झालाय. तुमच्या रेस्टॉरंट बद्दल थोडी माहिती मला पाहिजे, तर मग थोडस सांगा. मी रेखा पुराणिक. माझं रेस्टॉरंट आहे 12-13 वर्ष झाली. माझं एक रेस्टॉरंट निश्चित साईला आहे आणि हे कसाईत आहे. हो. तर आमचं रेस्टॉरंट काढण्याचं कारण म्हणजे ज्या वेळेला आम्ही रेस्टॉरंट काढलं तेव्हा इथे कुठे इंडियन रेस्टॉरंट नव्हते. निशिका साईल तर नव्हतीच. म्हणजे आम्ही ज्या वेळेला आजारी पडलो काही झालं तर आम्ही बघत होतो की आम्हाला इंडियन फूड कुठेच मिळत नव्हतं. आणि जे एक दोन होती इंडियन रेस्टॉरंट त्याच्यात फक्त बटर चिकन वगैरे मिळायचं, नान आणि बटर चिकन. पोळी वरण भात असं काहीच मिळत नव्हतं. त्यामुळे मग आम्ही विचार करायचो की ही जी मुलं येतात बॅचलर मुलं त्यांची फार पंचायत व्हायची की आपण काय खायचंय. आणि त्यांना इंडियातली सवय असल्यामुळे ते नान आणि बटर चिकन असं नेहमी खाऊ शकत नव्हते. सगळ्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही रेस्टॉरंट टाका, ते करा. त्यामुळे आम्ही खरं सुरुवातीला सगळ्यांच्या यांनी रेस्टॉरंट टाकलं. हे कोणत्या वर्षी अशी टाकलं आमची होतं? सुरुवात झाली. 2012ला आम्ही टाकलं. 2012 सुरुवात झाली. 12ला सुरुवात केली. अच्छा. आणि सुरुवातीलाच तुम्हाला काही अडचण वगैरे आल्या होत्या की कसं केलं? सुरुवातीला तर अडचणी आल्याच की कसं जपानी लोकांना जरा ते इंडियन फूड माहित नसल्यामुळे कसं लागेल काय लागेल. पोळी कधी त्यांना माहितच नव्हती. हा. वरण भातही त्यांना माहित नव्हतं. ते दाल दाल म्हणायचे फक्त, एवढंच त्यांना माहित होतं. आणि चिकन. आता आम्ही सगळ्यांना पोळी कशी खायची इथपासून शिकवलं सगळ्यांना. मग नंतर मात्र आमचं रेस्टॉरंट एवढं चाललं की माझं रेस्टॉरंट फर्स्ट नंबरवर आलं. तर माझ्या तिथे सर्टिफिकेट पहिले आल्याचं होतं, तुला त्याचं घेऊ शकतो तू. तर इतकं लोकांना नंतर आवडायला लागलं की लोक म्हणायला लागले की 31 डिसेंबरला सुद्धा बंद करू नका, सुद्धा चालूच ठेवा, कारण आम्हाला बाहेर काही खायला मिळत नाही. अशी ती बॅचलर मुलं मग त्यांना सकाळी नाश्ता डबा, कामावर सुद्धा डबा घेऊन जायचे. आणि ऑफिसमधनं आल्यानंतर किती पण रात्र होऊ दे ते जेवायला माझ्याकडेच यायचे. मग आम्ही कधी रेस्टॉरंट बंद झालं तर त्यांचे डबे भरून बाहेर ठेवायचो. मग इथे काय कोणी उचलून नेत नव्हतं किंवा कुत्री अशी फिरत नाहीत, त्यामुळे तो प्रश्न नव्हता. सगळ्यांची नावं घालून डबे भरून ठेवायचे बाहेरच्या टेबलवर. आणि मग ती मुलं येऊन आपले आपले डबे घेऊन जायचे. असं सुरुवातीला आमचं रेस्टॉरंट चाललं. अच्छा. मग त्याच्यानंतर 3-4 वर्षांनी आम्ही इकडे रेस्टॉरंट टाकलं की तो नातू माझा इकडच्या शाळेत होता आणि मग त्याला जवळ पडावं इथे किंवा माझ्या समोर त्यांनी बसावं, अभ्यास करावा अशा इच्छेने आम्ही इथे जागा घेऊन बांधली. अच्छा. आणि मग इथे आमचं 16 पासून हे रेस्टॉरंट इथे चालू झालं. तर वरती आम्ही हे काढले काय इंडियन कल्चरचं काढलंय, कल्चर सेंटर. त्याच्यात आमचे वेगवेगळे क्लासेस चालतात. हो. जसं योगा क्लास, जपानी क्लास, लँग्वेज वेगवेगळे क्लास, सगळ्या हिंदी, मराठी, इंग्लिश, जापनीज असे वेगवेगळे क्लासेस चालतात. तबला क्लास, पियानो वगैरे असे वेगवेगळे क्लासेस चालतात. शिवाय आमच्याकडे बरेच प्रोग्राम असतात, गाण्याचे, तबल्याचे. बरीच लोक येतात, 50 लोक बसू शकतील एवढा आमचा हॉल आहे. त्यामुळे प्रोग्राम बरेच होतात. अच्छा. हे सगळ्या गोष्टी आता ऐकून असं वाटतं की तुम्ही जे आपली भारतीय संस्कृती आहे तुम्ही जपानमध्ये जपताय त्याच्यासोबत तुम्ही त्यांना मदत पण करताय मुलांना. आणि त्यांना तुम्ही जेवण तर देतायच, अन्नपूर्णा तर आहेच, पण तुम्ही त्यांना शिक्षण पण देऊ राहिले. शिक्षण पण देतोय आम्ही. त्याच्याबरोबर मी शिवणही शिवते. इथल्या एम्बेसी मध्ये डान्स क्लास वगैरे चालतात. ती लोक माझ्याकडे येतात, ड्रेस शिवून घेतात. मी सुद्धा शिवून विकायला ठेवले. शिवाय आमच्याकडे शिवाजी महाराजांची मूर्ती आलेली आहे. त्यामुळे तो दरवर्षी आमच्याकडे मोठा प्रोग्राम होत असतो. गौरी गणपती असतात आमच्याकडे. जापनीज सुद्धा भरपूर येतात आरतीला रोज. आणि आमचा हॉल सगळा भरलेला असतो आरतीच्या वेळेला. आता शिवाजी महाराज बद्दल निघलाच आहे, तर महाराजांबद्दल ती मूर्ती कशी आणली त्याबद्दल थोडं सांगते. ती इथल्या लोकांना कल्चर कळावं जरा, आपलं इंडियन कल्चर काय आहे. मुलांना इथे जन्माला जी मुलं आली आहेत त्यांना काय शिवाजी महाराज काय वगैरे याच्या स्टोऱ्या कळाव्यात म्हणून आम्ही बरीच पुस्तकं वगैरे छापूनही वाटली आहेत आणि लोकांना त्याच्याबद्दल माहिती देतो. प्रोग्राम होतात आमच्याकडे, मुलांचेही बरेच प्रोग्राम होतात. ह्या उद्देशाने सगळं केलेलं आहे की आपलं कल्चर कळलं पाहिजे आत्ताच्या नवीन पिढीला. कारण हे इथेच असल्यामुळे त्यांना इंडियातले काय कळत नाही. त्यामुळे आमच्याकडे आम्ही भारतातले सगळे सण इथं करत असतो. अच्छा. त्याप्रमाणे आमच्याकडे जेवणही असतं त्या त्या सणाप्रमाणे.
त्यामुळे जापनीज लोक अगदी मुद्दाम प्रत्येक सणाला येऊन जेवूनच जातात. जॅपनीज लोकांचा पण रिस्पॉन्स खूप छान दिसतोय तुमच्याकडे. खूपच. मग काही लोकांचे काही कमेंट्स वगैरे कसं म्हणतात तुमचे जॅपनीज लोक आल्यावरती कसं म्हणतात की म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी फूड ट्राय केला मग त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन कसं ओशी ओशी म्हणतात. प्रत्येक ओशी. जॅपनीज लोकांचं ते म्हणणं आहे की त्यांना काही आवडलं तर ते आधी म्हणतात तो ते मग ओयशी देस. याचा अर्थ असा खूप त्यांना टेस्ट आवडली, खूप छान वाटलंय त्यांना, असं ते म्हणताय. आणि मग इंडियन कल्चर सेंटर जे आपण केलंय त्याच्यामध्ये पण आम्ही बघितलं की खूप साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत. याच्यासाठी खूप वेळ लागला असेल. आता हळूहळू सगळंच आमच्याकडे जमत गेलो आम्ही. आम्हाला हाऊस आहेच तशी. अच्छा. आणि मग त्यामुळे लोक येतात तर ते वरती जे ड्रेस ठेवले ते लोक घालून फोटो बिटो काढतात अच्छा. त्यांच्या आवडीने. मला आधी वाटलं ते ड्रेस जे आहे वरती ते आणलेले पण ते असं वाटतं की तुम्ही ते बनवलेले. हो, मी फॅशन डिझायनरच आहे. हो का. अच्छा. म्हणजे 6 वर्ष अमेरिकेत नोकरी केली आहे गार्मेंटमध्ये. मुंबई ते गार्मेंटमध्येच होते मी. अच्छा. मग तिकडनं रिटायरमेंट घेऊन इकडे आले. अच्छा. म्हणजे तुमचा बॅकग्राऊंड खूप चांगला आहे असं की तुम्हाला आयडिया आहे कसं सगळ्या गोष्टी हँडल करायच्या आहे. आणि आता रेस्टॉरंट पण खूप छान चाललंय असं वाटतंय मला. आणि असंच चालत राहावं. आणि आणखी मला असं वाटतं की तुम्हाला विचारायचं जे फूड तुम्ही बनवताय ते स्वतः तुम्ही बनवताय की तुमच्यासाठी शेफ वगैरे पण स्वतःच बनवतो आणि शेफ पण आहे. आम्ही दोघं मिळूनच करत असतो कारण कोणीतरी तर मदतीला हवंच आहे ना. हो. बाकी सगळं फोडण्या बिडण्या तर माझीच असतं. करायला माझंच असतं. मदतीला पण हवंय की नाही त्याच्याशिवाय करू शकत नाही. तरी मी सकाळी 4:30ला उठत असते. तेव्हापासून तयारीला लागते सगळ्या. आता ह्या गोष्टीवर एक गोष्ट आहे आठवली आता तुम्हाला. मजाची गोष्ट आहे. मुलींना तसं म्हणजे आपण वय विचारत नाही पण तुम्हाला विचारतोय तुमचं वय किती, तुम्ही 4 वाजता उठताय म्हणल्यावरती मला स्वतःवर शंका येते आता. आज आता 72 होईल. 72 वय. तर 72 वयामध्ये 4 वाजता उठताय आणि आमचे मित्र आतून अरे याच्यात येते आम्ही उठतो सकाळी 6 वाजता 7 वाजता. काम करताय. मला खूप आनंद होतोय या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर. आणखी मला मागा दिसतंय की तुमचा स्टोर पण आहे. स्टोर काहीतरी किराणा स्टोर पण आहे. लोकांना आता बिर्याणी खाल्ली की त्यांना विचारायचं असतं. आमच्याकडे लिहिलेलं आहे सगळं कशी करतात काय करतात ते वाचतात. त्यांना ते करून बघायचे असते. मग ते बिर्याणी मसाला घेतील. मग आमचं मुगाचं सॅलेड असतं ते त्यांना भयंकर आवडतं. मग ते मूग घेतील. मग ते कसं करायचं ते पण शिकवते. शिवाय मी याचे क्लासेसही घेते स्वयंपाकाचे. अच्छा. तिकडे सियाक्सो मध्ये जाऊन शिकवते. इथे साबुदाणा खिचडी वगैरे जपानी शिकायला येतात. अच्छा. पोळे शिकायला लोक येतात. एक जपानी तर हॉटेलवाला भाकरी शिकायला येतो. खूप मजेशीर गोष्टी सगळ्या सांगताय मला. खूप आनंद होतोय. आता फूड पण आलेला आहे तसं तर ट्राय करून मी सांगतो तुम्हाला रिव्ह्यू कसा आहे. थँक्यू सो मच. आम्हाला बरं वाटलं तू आल्यामुळे बोलल्यामुळे आम्हालाही छान वाटलं. जेवण तर एकदम जबरदस्त. अस्सल महाराष्ट्री. अतुल कसं वाटलं जेवण? खूपच छान.